सचिव लाचार, जिल्हा परिषदचे अधिकारी मोठी हुशार, दोषींना पाठीशी घालण्याचा विचार, तक्रारदाराने केला आत्मदहनाचा निर्धार। मोजे पिंपरी अवगण येथील दिलीप महादेव अवगण यांनी ग्रामपंचायत अंतर्गत अनेक कामात सरपंच व सचिव यांनी भ्रष्टाचार करून 21,48,000 रुपयांचे अपहार केल्याची तक्रार पंचायत समिती येथे केली होती। त्यावर गट विकास अधिकारी यांना तक्रार देऊन कुठलीही कारवाई न केल्यामुळे रितसर तक्रार जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे साहेब यांच्याकडे करण्यात आली होती, परंतु त्यांनी सुद्धा कुठलीही ठोस भूमिका अथवा निर्णय न घेता सदर घोटाळा प्रकरणातील दोषींना आर्थिक हवसेपोटी तब्बल 2 वर्ष पाठीशी घातले। अखेर सदर प्रकरण मुंबई लोकायुक्त यांच्या दालनात पोहोचले असता या प्रकरणाची सखोल चौकशी अंती माननीय लोकायुक्तांनी दिनांक 22 जुलै 2023 रोजी या ग्रामपंचायत पिंपरी घोटाळा प्रकरणातील दोषी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांचा समावेश असून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधित विभागीय आयुक्त सह जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागाला दिले। सदर आदेशाला 6 महिने उलटून सुद्धा कारवाई होत नसल्याने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। चला तर एक झलक बघूया ग्रामपंचायत पिंपरीत करण्यात आलेल्या घोटाळ्या संदर्भात तक्रारदाराचे म्हणणे। SL न्यूज 24 साठी कॅमेरामॅन शिवम लाटे सोबत प्रतिनिधी प्रशांत तायडे। नमस्कार। SL न्यूज 24च्या बातमीपत्रात मी प्रशांत या ठिकाणी सर्व दर्शकांचं आपलं स्वागत करतो। आपण मंगरुळपीर तालुक्यातील मौजे पिंपरी अवगण या गावामध्ये आलेलो आहोत। संबंधित सर्व माहिती दिलीप महादेवरावजी अवगण यांच्याकडून जाणून घेऊया। या मौजे पिंपरी ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत जे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झाला आणि इतर काही कामे झाले, त्यामध्ये जे कामं झाले त्या कामांतर्गत जे घोटाळे झाले त्या संदर्भात आपल्या दर्शकांना तुम्ही काय माहिती द्याल अवगण? मी माहिती हेच देऊ शकतो की माझ्या गावामध्ये जवळपास 2 वर्षाचा कामाचा कालावधी चालू असताना त्याच्यामध्ये संडास बांधकाम, शाळा, रंगरंगोटी, अंगणवाडी दुरुस्ती, ग्रामपंचायत दुरुस्ती, गावामधील रोड, स्मशानभूमी बांधकाम, शाळेचे वॉल कंपाऊंड अशा विविध प्रकारचे कामं चालू होते आणि त्या कामासंदर्भात मी प्रत्यक्षात तिथं राहायचो, कारण मी एक समाजसेवकाप्रमाणे मी या ग्रामपंचायतीमध्ये असतो। त्याच्यामुळे मी त्या कामाकडे माझं लक्ष असायचं आणि ते काम पाहता पाहता माझ्या असे लक्षात आलं की काम आपल्या इथलं निकृष्ट दर्जाचं होतं। त्याच्यामुळे मी सचिव साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही कामाकडे लक्ष द्या, काम आपल्या इथलं बरोबर होत नाही। परंतु सचिव साहेबांनी मात्र त्याच्याकडे काय लक्ष दिलं नाही। मग मी हाच प्रश्न घेऊन पंचायत समिती गटविकास अधिकारी साहेब यांच्याकडे गेलो। त्यांना सुद्धा मी तोंडी सांगितलं, त्यांनी सुद्धा या कंप्लेंटकडे लक्ष दिले नाही। म्हणून मी 8-10 दिवसांनी लेखी त्यांना एक तक्रार दिली की माझ्या गावामध्ये जे विविध प्रकारच्या विकास कामं चालू आहेत त्या कामाचं आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, कामं बरोबर होत नाही। असे हे कामं चालत असताना 6 महिने ओलांडून गेले। मी त्या गोष्टीचा पंचायत समितीमध्ये पाठपुरावा करत गेलो, परंतु पंचायत समिती लेवलवर गटविकास अधिकारी साहेब यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही। म्हणून मग मी त्याच कामाची तक्रार जिल्हा परिषदेचे पंचायतचे विभाग प्रमुख लोखंडे साहेब यांच्याकडे केली। त्यांनी सुद्धा या कामाकडे लक्ष दिलं नाही। असं 1 वर्षभर माझं चालू होतं तक्रार करणं, सांगणं, परंतु पंचायत समितीने, लोखंडे साहेबांनी, जिल्हा परिषदेने याकडे लक्ष दिलं नाही। म्हणून मी शिव मॅडमला भेटलो, शिव मॅडमना सुद्धा सांगितलं। शिव मॅडमनी दूरध्वनीवरून पंचायतचे विभाग प्रमुख लोखंडे साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं पिंपरीच्या याच्याकडे लक्ष द्या। तरी सुद्धा लोखंडे साहेबांनी विभाग प्रमुख म्हणून ह्याकडे लक्ष दिलं नाही। म्हणून मग मी उपविभागीय यांची तक्रार आणि गटविकास अधिकारी यांची तक्रार विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे केली। त्यांची सुद्धा या जिल्हा परिषदेला पत्र आले की तुम्ही या पिंपरी अवगणच्या कामाची आपल्याकडे जे तक्रार आली त्याची चौकशी करून अहवाल सादर करा। त्याचा सुद्धा मी जवळपास 6 महिने पाठपुरावा केला। त्या पाठपुराव्यावर सुद्धा जिल्हा परिषदेने कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि गावामध्ये होत असलेलं भ्रष्टाचाराचं काम हे चालूच होतं। तक्रार चालू असतानाही इथल्या ग्रामसेवकांनी 8 लाख
90,000 रुपयाचा विड्रॉल 22 मध्ये, म्हणजे मी तक्रार केली 19-20 मध्ये, त्यावेळेस पासून तरी सुद्धा त्यांचे काम आणि विड्रॉल हे चालूच होते. मग ही तक्रार मी यांच्या सगळ्या तक्रारी जमा करून मुंबईला माननीय लोक आयुक्त साहेब यांच्याकडे दाखल केली आणि 3 महिन्याच्या नंतर मला माननीय लोकायुक्त साहेबांचं एक पत्र आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुनावणी ठेवली. मग मी मुंबईला सुनावणीला गेलो. त्यावेळेस माझ्यासोबत आपल्या पंचायत समितीचे विकास अधिकारी घुगे सर होते आणि आम्हाला ज्यावेळेस हेरिंगला लोकायुक्त साहेबांनी समोरासमोर बसवलं त्यावेळेला आयुक्त साहेबांनी गटविकास अधिकारी सरांना प्रश्न केला की या पिंपरी अवगणच्या तक्रारीचं काय आहे, तुम्ही काय केलं, यांची तक्रार आली आपल्या इकडे. त्यावेळेस गटविकास अधिकारी घुगे साहेब म्हणाले, साहेब मी आता या महिन्यातनी ताबडतोब चौकशी करू तुम्हाला अहवाल सादर करतो. त्यावर मी म्हणलं, सर यांचीच तर तक्रार आहे, मुळात मी 2-3 वर्षापासून यांच्याकडेच तर तक्रार करत आहो, यांनी चौकशी केली नाही म्हणूनच मी आपल्याकडे धाव घेतली. आणि त्याच्यावर मग आयुक्त साहेबांनी मला प्रश्न केला की मग तुम्हाला चौकशी कोणाची पाहिजे. तर मी त्यावेळेस विभागीय आयुक्त साहेबांच्या इकडून मला चौकशी द्यावी अशी विनंती केली. ती विनंती लोक आयुक्त साहेबांनी मान्य करून विभागीय आयुक्ताकडून ती चौकशी लावली आणि त्या विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून चौकशी झाली. आणि त्या चौकशी अहवालामध्ये ज्यावेळेस चौकशी झाली तो अहवाल ज्यावेळेस विभागीय आयुक्तांना पाठवला त्याच्यामध्ये 4 ग्रामसेवक, 2 गटविकास अधिकारी आणि तत्कालीन सरपंच असे हे लोक दोषी आढळले आणि त्याच्यामध्ये 21.5 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून हा अहवाल सिद्ध झाला. आणि त्या अहवालावर लोक आयुक्त साहेबांनी 22/6/2023 ला आदेश केले की ज्यांनी जे याच्यामध्ये अधिकारी किंवा पदाधिकारी दोषी असतील यांच्यावर FIR करण्यात यावा आणि तो अहवाल मला सादर करण्यात यावा असा आदेश. तर अवगणजी याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे 2 सरपंच, 3 सचिव आणि 2 गट विकास अधिकारी हे बळे मोठे अधिकारी याच्यामध्ये, यांचे नाव आपण आमच्या दर्शकांना सांगू शकाल का? नाव ह्या तक्रारीवर मी सुरुवातीला सांगितलं या गावामध्ये काम करणारा सरपंच आणि सचिव, आणि मी आतापर्यंत गटविकास अधिकारी यांची सुद्धा नावानिशी तक्रार केली नाही, कारण मी पदाधिकारी आणि अधिकारी म्हणून तक्रार केली. त्याच्यामुळे मी त्या तक्रारीवर मी कोणाचा नावाचा उल्लेख न केल्यामुळे मी याच्यामध्ये सुद्धा नावाचा उल्लेख का करायचा, त्याच्या माहित आहे अधिकाऱ्यांना की याच्यामध्ये कोण सरपंच, कोण सचिव, कोण विस्तार अधिकारी, कोण गटविकास अधिकारी हे त्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ज्यावेळेस मुंबई लोक आयुक्त VM कानडे सरांनी जो आदेश केला, जो आदेश उपायुक्त अमरावती यांना आदेश करून सांगितलं की संबंधित दोषींवर ताबडतोब FIR करा, तरी सुद्धा यांनी नावानिशी पाठवल्यानंतरही या संबंधित अधिकाऱ्यांनी FIR दाखल केला नाही असं तुमचं म्हणणं आहे? होय, त्यांनी FIR दाखल केला नाही म्हणूनच तर मी येत्या 26 जानेवारीला दोषीवर कारवाई न झाल्यास, एवढा मोठा लोकायुक्त साहेबांचा आदेश असतानाही हे जिल्हा परिषद प्रशासन हे झोपेत आहे का, म्हणूनच मी हे यांना पाठीमागे घालत आहे का, म्हणूनच तर मी येत्या 26 जानेवारीला लोक आयुक्त साहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन जर यांनी केलं नाही आणि दोषीवर जर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नाही तर मी येत्या 26 जानेवारीला जिल्हा परिषदेवर यांना जर FIR झाला नाही तर मी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी दिलीप महादेवरावजी अवगण हे आहेत. या ठिकाणी त्यांनी रीतसर तक्रार करूनही त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी अखेर मुंबई आयुक्त जस्टिस कानडे यांच्याकडे धाव घेतली आणि त्यानंतर तिथून त्यांना न्याय मिळाला. परंतु 22/6/2023 रोजी आदेश होऊनही सुद्धा संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले नसल्यामुळे संबंधित तक्रारदार हे आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी तशा प्रकारचं निवेदन जिल्हा परिषदला दिलेलं असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता विकास करण्याचं साधन आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या गावामध्ये जे काम होत असेल तर समाजसेवा म्हणून आपण त्यांना हातभार दिला पाहिजे, मदत केली पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच पद्धतीनं या प्रत्येक माझ्या गावासारखेच बऱ्याच गावात कामं चालू असतात आणि त्या गावामध्ये निवळ पिंपरीमध्येच भ्रष्टाचार आहे असं मला वाटत नाही. माझ्या गावावरून तर असं मला वाटते
की प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये काही ना काहीतरी घोटाळा असल्याशिवाय राहत नाही. कारण हेच प्रकरण जर 2 वर्षापासून जिल्हा परिषद दाबत आहे, याचा अर्थ आहे की या जिल्हा परिषदेमध्ये असणारे अधिकारी लोक आणि ग्रामपंचायतमध्ये काम करणारे ठेकेदार लोक यांचं साठलोट असण्याचा मला दाट शंका येत आहे. म्हणून मग माझं एकच म्हणणं आहे की हे काय तक्रार करणाऱ्याच्या मरण्याची वाट पाहत आहे का? हे कुठलं प्रशासन आहे? अजून काय सांगायला पाहिजे? किती पुरावे द्यायला पाहिजेत? आणि यांना आदेश तरी कोणाचा पाहिजे? म्हणून माझं या जिल्हा प्रशासनानं म्हणणं एकच आहे की तुम्हाला लोक आयुक्ताचा आदेश असून जर तुम्ही कारवाई करत ना, तर याच्यानंतर जर ही कारवाई नाही झाली तर मी येत्या 26 तारखेला लोखंडे साहेब विभाग प्रमुख पंचायतचे हे दोषी आणि गटविकास अधिकारी पंचायत समितीचे हे दोषी आणि भ्रष्टाचार करणारे हे लोक माझ्या जाण्याला, माझ्या मरणाला दोषी राहतील आणि संपूर्ण जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहील, हे माझं म्हणणं आहे. बरं, या प्रकरणामध्ये जवळपास 7 ते 8 महिने झाले मुंबई लोक आयुक्तांचे आदेश झालेले आहेत की संबंधित दोषींवर कारवाई करा, तरी सुद्धा कारवाई झालेली नाही. याच्यामध्ये काही राजकीय नेत्यांचे वगैरे हात असू शकतात का? हे प्रकरण इथपर्यंत लांबलं. अहो, ग्रामपंचायतचा सरपंच हाच राजकीय आहे ना. राजकीय असू शकते का म्हणण्याचं कारण नाही. सरपंचच हा राजकीय आहे. त्याचे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध असतातच. मी वैयक्तिक दुसऱ्या कुठल्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दोष देत नाही. दोष हा ग्रामपंचायतच्या सरपंचाचाच असतो. कारण सरपंच चांगला असला तर कुठलेही पदाधिकारी त्यांना सहकार्य करत असतात. म्हणून माझा बाकीच्या कुठल्या पक्षावर आक्षेप नसून माझा आक्षेप फक्त सरपंच आणि त्या गटविकास अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली येणारी काम करणारी कर्मचारी आणि विभाग प्रमुख म्हणून सगळ्यात महत्वाचा माझा रोष जर कोणावर असेल तर आपल्या पंचायत विभागाचे विभाग प्रमुख लोखंडे साहेब. कारण किमान मी यांच्याकडे 50 वेळा गेलो आणि शिव मॅडमच्या इकडे 10 वेळा गेलो. विभागीय आयुक्त साहेबांच्या इकडे 2-3 वेळा गेलो आणि मुंबईला 2-4 वेळा गेलो. 2 वेळा हिअरिंगसाठी गेलो. म्हणजे अशा प्रकारचं जवळपास 2.5-3 वर्षापासून हा माझा संघर्ष चालला. आणि गावामध्ये ज्यांच्या विरोधात मी तक्रार केली ती लोक सांगत होती की हा पैशासाठी तक्रार करतो, याले पैसे दिले की मुका बसतो, अशा पद्धतीचं. म्हणून हा माझ्या ज्या वेळेला मला कळालं की तुम्ही पैशासाठी तक्रार करता, ही ज्यावेळेस गावात कुजबूज चालू झाली त्यावेळेस मला माझा स्वाभिमान दुखला. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की आपल्याला कुठल्याही हालतीत हे प्रकरण शेल्याले न्यायचं. एक तर आपण राहायचं, नाही तर प्रकरण झालेला भ्रष्टाचार ओपन करायचा. आणि ते ओपन करण्याच्या कामासाठी माझी सहकारी मंडळी, माझ्या गावातील बरीच लोक अशी आहेत की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये मला सहकार्य केलं.